राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर वरिष्ठ IPS रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मविया सरकारच्या काळामध्ये रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यांना तुरुंगात धाडण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न होता, परंतु रश्मी शुक्ला यांच्या सुदैवाने न्यायालयाने या अटकेवर प्रतिबंध केला। याच दरम्यान त्यांची प्रतिनियुक्ती महाराष्ट्राच्या बाहेर करण्यात आली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्यांना तुरुंगात पाठवणार होते, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर विराजमान केलेले आहे। मर्जीच्या पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वाच्या पदी नियुक्ती ही परंपरा आहे, परंतु काही जणांची निवड सचिन वाजे असते आणि काही जणांची रश्मी शुक्ला। याच विषयावर बोलणार आहोत। नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका। मविया सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते आणि विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कामगिरी दमदार होती। सरकारच्या महाघोटाळ्यांची मालिकाच त्यांनी जनतेच्या समोर उघड केली। गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात जाऊन बसण्याची नामुष्की ओढवली। पोलीस दलातील बदल्यांचा घोटाळा हा देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या धमाक्यातील एक मोठा धमाका आणि या धमाक्यामुळे राज्य सरकारच्या पायाखालची जमीन सरकली। रश्मी शुक्लांचा कुठेतरी या धमाक्यांशी संबंध आहे अशी भावना ठाकरे सरकारच्या मनात होती। भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये मार्च 2021 मध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेचा विषय होता गृह खात्यातील झालेला बदल्यांचा महाघोटाळा। या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या धमाक्यानंतर मविया सरकार कामधंद्याला लागलं। पत्रकार परिषदेनंतर याचे पुरावे घेऊन म्हणजे एक महत्त्वाचा पेनड्राईव्ह घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली आणि हा पेनड्राईव्ह त्यांना सोपवला। या पेनड्राईव्हमध्ये काही फोन टॅपिंगचे पुरावे होते आणि काही पुरावे तर महत्त्वाच्या नेत्यांच्या विरोधात होते आणि याची दखल घेऊन न्यायालयाने या प्रकरणी CBIला चौकशीचे आदेश दिले। पोलिसांच्या बदल्यांचा महाघोटाळा हा मविया सरकारच्या बुडाखाली झालेला मोठा बॉम्बस्फोट होता। या बॉम्बस्फोटामुळे सरकारची लाज गेली। विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस असे सुसाटले तर सरकारची काही धडगत नाही हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला। आपल्याला आठवत असेल की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण याच्या विरोधात एक पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला होता आणि हा पेनड्राईव्ह अत्यंत महत्त्वाचा होता। या पेनड्राईव्हमध्ये ही बाब सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ झाली होती, स्पष्ट झाली होती की देवेंद्र फडणवीसांना कोणत्याही प्रकारे तुरुंगात धाडायचं हा मविया सरकारचा मनोदय होता। पोलीस बदल्या घोटाळ्यांच्या धमाक्यामुळे राज्य सरकारचं धाबं दणाणलं होतं। फडणवीसांना रोखलं नाही तर आपलं काही खरं नाही हे राज्य सरकारच्या लक्षात आलं। गोपनीय माहिती बाहेर आलीच कशी असा सवाल राज्य सरकारच्या अनेक नेत्यांनी करायला सुरुवात केली। राज्य सरकारचा हा संकेत लक्षात घेऊन सायबर पोलिसांनी या प्रकरणी ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला। देवेंद्र फडणवीसांना यात गोवण्याचा प्रयत्न झाला, त्यांना चौकशीसाठी बोलवण्याचा घाट घालण्यात आला आणि BKC पोलीस स्टेशनमध्ये देवेंद्र फडणवीसांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना इतकी गोपनीय माहिती मिळते कुठून असा प्रश्न राज्य सरकारच्या सर्वच नेत्यांच्या मनात होता। कोणीतरी निश्चितपणे त्यांच्या संपर्कात आहे हे त्यांना ठाऊक होतं। त्यांचा संशय काही वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांवर होता। रडारवर होत्या रश्मी शुक्ला, कारण रश्मी शुक्ला तेव्हा स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख होत्या। त्याच देवेंद्र फडणवीसांना माहिती पुरवत आहेत असा दाट संशय आल्यामुळे राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याचं निश्चित केलं आणि रश्मी शुक्ला यांच्या विरोधात 2 FIR नोंदवण्यात आले। रश्मी शुक्ला यांना अटक होणारे निश्चित होतं आणि त्याचमुळे रश्मी शुक्ला यांनी न्यायालयात धाव घेतली आणि आपल्याला संरक्षण मिळावं अशी मागणी केली। न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्या अटकेवर प्रतिबंध केला आणि याच दरम्यान केंद्र सरकारने त्यांना प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्राच्या बाहेर रवाना केलं। रश्मी शुक्ला आणि देवेंद्र फडणवीस यांचा परिचय जुना आहे। रश्मी शुक्ला जेव्हा नागपूरमध्ये SP होत्या म्हणजे पोलीस अधीक्षक होत्या तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा परिचय आहे। देवेंद्र फडणवीस बहुधा त्यावेळी नगरसेवक असावेत, त्यामुळे राज्य सरकारची म्हणजे मविया सरकारची रश्मी शुक्ला यांच्यावर बारीक नजर होती। खरं तर स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचे प्रमुख म्हणून रश्मी शुक्ला यांनी पोलीस बदलीच्या फोन टॅपिंगचा पुरावा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता, कारण उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते। परंतु उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की रश्मी शुक्ला यांनी त्यांच्याकडे जे काही दिलं आहे तो एक ॲटम बॉम्ब आहे, त्यामुळे बहुधा उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना बोलवून हा ॲटम बॉम्ब एखाद्या फडताळामध्ये कुलूप बंद करायला सांगितला असावा। म्हणजे राज्यामध्ये बदली घोटाळा झाला होता आणि त्या बदली घोटाळ्याचे पुरावे सुद्धा होते। हे पुरावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचले सुद्धा होते, परंतु उद्धव ठाकरे नेहमीप्रमाणे थंड बसले, कारण प्रकरण घोटाळ्याचं होतं, भ्रष्टाचाराचं होतं।
हे पुरावे जेव्हा हिंडत फिरत देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा या प्रकरणामध्ये धमाका झाला। गोपनीय माहिती उघड केल्याचा ठपका ठेवून खरं तर देवेंद्र फडणवीस यांनाच अटक करण्याचा राज्य सरकारचा डाव होता, परंतु असं जर केलं तर घोटाळा बाहेर काढला म्हणून देवेंद्र फडणवीसांना अटक झाली अशी बोंब ठोकायला भाजपला मोकळीक मिळाली असती आणि सरकार अधिकच अडचणीत आलं असतं। त्याच्यामुळे हा विचार राज्य सरकारने झटकून टाकला। बहुधा तेव्हा राज्य सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सबुरीचा सल्ला दिला असावा। उगाच आगीत हात का घाला असा विचार करून हे प्रकरण रफादफा करण्यात आलं। देवेंद्र फडणवीसांना फक्त चौकशीसाठी बोलवून नंतर मामला थंड करण्यात आला। तरी सुद्धा या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस धमाके करत असताना आपण काहीच करत नाही अशी रुखरुख बहुधा राज्य सरकारच्या मनात असावी, म्हणून दुधाची ताण ताकावर भागवण्यासाठी रश्मी शुक्ला यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु न्यायालयाने त्याच्यात सुद्धा कोलदांडा घातला। ठाकरे सरकारच्या पतनानंतर पुन्हा एकदा राजकीय परिस्थिती बदलली। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा एकदा गृह खातं आलं आणि त्याच्यानंतर रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्रात येऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। त्यानंतरच रश्मी शुक्ला यांचा महाराष्ट्रात येण्याचा मार्ग खुला झाला होता, परंतु अलीकडेच उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्या विरोधात जे 2 FIR मविया सरकारच्या काळामध्ये दाखल करण्यात आले होते ते रद्द केल्यानंतर याच्यावर शिक्कामोर्तब झालं। आता रश्मी शुक्ला यांचं पुनरागमन झालेलं आहे आणि पुनरागमन पोलीस दलाच्या सर्वोच्च पदावर झालेलं आहे। सर्व सत्ताधाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर विश्वासातली आणि सक्षम माणसं लागतात। जेव्हा राज्यामध्ये मवियाचं सरकार आलं तेव्हा मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली। परमबीर सिंग हे शरद पवारचे निकटवर्तीय मानले जातात। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा क्राईम ब्रांचमध्ये सचिन वाझे यांची नियुक्ती केली। सचिन वाझेच्या पुनरागमनासाठी उद्धव ठाकरे बराच काळ प्रयत्नशील होते। देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी तसा प्रयत्न सुद्धा केला होता। काही शिवसेना नेते या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि सचिन वाझेचं पोलीस दलामध्ये पुनरागमन व्हावं अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे असा निरोप त्यांनी फडणवीसांना दिला, परंतु फडणवीसांच्या समोर ठाकरेंची काही डाळ शिजली नाही, कारण फडणवीसांना वाझेचं कर्तृत्व आणि त्याचे पराक्रम पूर्णपणे ठाऊक होते। उद्धव ठाकरे यांची इच्छा पूर्ण झाली त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये। मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये सचिन वाझेचं क्राईम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिट या महत्त्वाच्या पथकामध्ये समावेश करण्यात आला आणि त्याच्यानंतर त्याची चलती सुरू झाली। उद्धव ठाकरेंची इच्छा पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर सचिन वाझे तो तुरुंगात जाईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम करत होता आणि त्याचेच परिणाम असे आहेत की आज सचिन वाझे गजाआड आहे आणि सजा भोगतोय। ठाकरे सरकार सत्तेवर असताना देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचे बरेच प्रयत्न झाले। देवेंद्र फडणवीस यांनी काही मुलाखतीमध्ये तसा गौप्यस्फोट सुद्धा केलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांना गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न सरकारी वकील प्रवीण चव्हाण याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे उघड झालेला होता, परंतु कायदेशीर पेचामध्ये किंवा कायदेशीर प्रकरणामध्ये फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न जरी झाला तरी सरकारला ते झेपलं नाही। देवेंद्र फडणवीस यांना अटक करणं ठाकरेंना शक्य झालं नाही। देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचे जे प्रयत्न झाले त्याची परतफेड देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्यानंतर करणार का, आणि त्यासाठी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे का, असे काही प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत, परंतु याचं उत्तर 100% नाही असंच आहे। पोलीस दलामध्ये मर्जीच्या पदावर तुमच्या विश्वासातली माणसं कधी लागतात, जेव्हा तुम्हाला अर्णव गोस्वामीला अटक करायची असते, जेव्हा तुम्हाला केतकी चितळेला अटक करायची असते, जेव्हा तुम्हाला डॉक्टर स्वप्ना पाटकर यांना अटक करायची असते, ज्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे तरी सुद्धा ज्यांना गजाआड करायचं असतं, अशा वेळी तुम्हाला मर्जीची माणसं लागतात आणि सचिन वाझे तसाच होता। ठाकरेंच्या विरोधात पुरावे नसण्याचं काही कारणच नाहीये। आर्थिक भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं त्यांच्या विरोधात आता हळूहळू उघड होत आहेत। त्यामुळे ठाकरेंना गजाआड करण्यासाठी किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी रश्मी शुक्ला यांना आणण्याचा काही प्रश्नच नाहीये, परंतु त्यांना जे आणलंय ती एक राजकीय खेळी निश्चितपणे आहे। कारण मावळते पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचा कार्यकाळ डिसेंबरपर्यंत आहे। 3 महिने आधी त्यांच्या पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हा निश्चितपणे जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। जोपर्यंत त्या पदावर राहतील तोपर्यंत त्या उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये सलत राहतील आणि यांना पदावर का आणलंय हा प्रश्न त्यांना कायम बोचत राहील। न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद।
आहे.